हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, मुलांना रोज नवनवीन आणि चमचमीत पदार्थ खायला आवडतात आणि अनेकदा बाहेर खाण्याचा आग्रही धरतात। कधी पिझ्झा, बर्गर, कधी पास्ता किंवा आणखी काही। पण बाहेरचे खाणे टाळायचे असेल तर हे चविष्ट पदार्थ घरीही बनविता येतात। गार्लिक ब्रेड हा देखील मुलांच्या आवडीचा पदार्थांपैकी एक आहे। मी तुम्हाला आज चीज गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगत आहे। चला तर मग जाणून घेऊया गार्लिक ब्रेडची रेसिपी। या ठिकाणी तुम्ही गार्लिक ब्रेड किंवा प्लेन ब्रेड यूज करू शकता। मला ऑलरेडी गार्लिक ब्रेड मिळालेल्या असल्यामुळे मी या ठिकाणी प्लेन बटरचा यूज करत आहे। जर तुम्हाला प्लेन ब्रेड मिळाले तर तुम्ही रूम टेम्परेचरला असलेल्या बटरमध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून त्यापासून आपण लसूण बटर और गार्लिक बटर तयार करून घेऊया आणि ते बटर आपण ब्रेडच्या स्लाइसवर सर्वीकडे चांगलं पसरून लावून घेऊया। आता सर्व ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घेतल्यानंतर या ठिकाणी मी मिक्स हर्ब्सचा यूज करत आहे। तर मी आता सर्व ब्रेडवर मिक्स हर्ब्स पसरून घेत आहे। त्यानंतर मी या ठिकाणी चिली फ्लेक्सचा यूज करून घेणार आहे। चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मिक्स हर्ब्स हे सर्व टाकून झाल्यानंतर त्यानंतर मी आता स्वीट कॉर्न, जे की मी ऑलरेडी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले होते, ते देखील या ठिकाणी मी टाकून घेतले आहे। स्वीट कॉर्नच्या जागी तुम्ही कॅप्सिकम देखील या ठिकाणी यूज करू शकता किंवा पनीरचे छोटे छोटे क्यूब्स देखील या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता। त्यावर तुम्ही आता चीज स्लाइस और मोझेरेला चीज टाकून घ्यावे। या ठिकाणी मी मोझेरेला चीजचा वापर करून घेत आहे। सर्व इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर आता आपण बेक करून घेऊया। या ठिकाणी मी बेक करण्यासाठी एअर फ्रायरचा यूज करत आहे। तुम्ही एअर फ्रायरच्या जागी पॅन मध्ये देखील यांना बेक करू शकता। त्यासाठी एक टिप, गार्लिक ब्रेड हे पॅन मध्ये क्रिस्पी होण्यासाठी नेहमी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, म्हणजेच 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर यांना बेक करायचे। चीज वितळायला लागल्यावर पॅन मधून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि गरमागरम सर्व करा। कॅफेमध्ये मिळणारे हे पदार्थ अगदी साधे सोपे असतात, मात्र खिशाला परवडणारे नसतात। तर या ठिकाणी आपण अगदी कॅफेत मिळतो तसा चीज गार्लिक ब्रेड बनविला। मुलांना मधल्या वेळेत काहीतरी बनवून द्यायचं असेल तर पटकन बनतो आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद। आणि हो गाईज, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये किंवा एखाद्या DIY रेमेडीजमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।